आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय आपला हा जॉब घेणार की आपल्याला जॉब देणार? बऱ्याच इंजिनियर्सला हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे की ए आय आपला जॉब घेणार. कारण आता कोडिंग असेल, ड्राफ्टिंग असेल, टेस्टिंग असेल किंवा मॉडेलिंग असेल, हे सगळं आता मशीन थ्रू ऑटोमॅटिक होतोय. मग इंजिनियरचं एक्झॅक्टली ह्या ए आयच्या टेक्नॉलॉजीमध्ये काय फ्युचर आहे? पूर्वी कसं असायचं की आपल्याला एक ड्राफ्टिंग करायची असेल तर आपण मॅन्युअली ड्राफ्टिंग करायची, किंवा कोडिंग करायचं असेल तर प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून आपण कोडिंग करत होतो, किंवा टेस्टिंगमध्ये जर पाहायला गेलं तर मॅन्युअल टेस्टिंग करून आपण त्याची रिपोर्ट्स तयार करत होतो. बट आता हे सगळं शक्य झालेलं आहे एका एका स्किलवरती, ते म्हणजे ए आयमध्ये आपण ऑटोमेशन टेस्टिंगचा यूज करून आपण विदिन सेकंदामध्ये त्याचा रिपोर्ट जनरेट करू शकतो. ए आय ड्रिव्हन टूल यूज करून आपण ड्रॉइंग हे इझिली ड्रॉ करू शकतोय. ए आय जनरेटेड कोड आपण क्रिएट करू शकतोय. तर हे सगळं पॉसिबल झालेलं आहे ए आयच्या या मशीनमुळे. त्याच्यामुळे इंजिनियर स्टुडंट जे आहेत ते सध्या घाबरत आहेत की आपण मागे पडलोय का, आपल्या स्किल्स कमी आहेत का, किंवा माझं ए आयच्या ह्या टेक्नॉलॉजीमुळे माझं इंजिनिअरिंग ही फील्ड मी चूज करू काही, माझं फ्युचर जे आहे ते सध्या हे प्रॉब्लेमॅटिकमध्ये आहे का. तर ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये एक इंजिनियर स्टुडंट जे आहेत ते खूप विचारत आहेत की एक्झॅक्टली काय आहे. बट ए आय हा तुमचा जॉब घेणार नाही आहे. तर एक्झॅक्टली ए आय हा ॲव्हरेज इंजिनियरला रिप्लेस करणार आहे, आणि जे स्मार्ट इंजिनियर्स आहेत त्यांना कदाचित ते इम्पावर करणार आहे. कारण एक ए आयच्या टूल्स थ्रू आपण जे आहेत ते आपण डिझाईन तयार करू शकतो. बट एक्झॅक्टली इंडस्ट्रीला जे रिक्वायर्ड आहे तेच म्हणजे स्मार्ट इंजिनियर म्हणजे काय, जे की ए आयचा यूज करून, ए आय टेक्नॉलॉजीचा यूज करून असे स्पेसिफिक टूल शिकून जे इझिली त्यांना आउटपुट जनरेट करून देऊ शकतात. नवीन नवीन ए आयच्या टूल्स थ्रू आपण जे प्रॉब्लेम सॉल्विंग आहे ते म्हणू शकतात ते इझिली करू शकतात. कंपनीला जे रिक्वायर्ड आहे आउटपुट ते कमी वेळामध्ये प्रोफिशियन्सी आणि इफिशियन्सी बेस ते प्रोव्हाइड करून देतात. तर अशी टूल्स आणि अशी टेक्निक्स यूज करून कंपनीला जे आउटपुट जनरेट करून देतात तर त्या इंजिनियर्सची रिक्वायरमेंट आहे. सो ए आय हा जो आहे तो जॉब घेणार नाही आहे, तर ॲव्हरेज ॲव्हरेज इंजिनियर्सला तो रिप्लेस करणार आहे. तर त्यासाठी स्मार्ट इंजिनियर जर बनायचं असेल आणि ह्या ए आय टेक्नॉलॉजी सोबत जर वर्क करायचं असेल तर तुम्हाला ए आयचे असे टूल्स शिकावे लागतील जी की आत्ताच्या एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपण जे मॅन्युअली करतोय त्यालाच आपल्याला ऑटोमॅटिक करण्यासाठी ते टूल्स तुम्हाला शिकण्याची गरज आहे. सो घाबरण्याची गरज नाही आहे. सो एका इंजिनियरला जर प्रश्न पडत असेल की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, मग ते सिव्हिल इंजिनियर असू द्या, मेकॅनिकल इंजिनियर असू द्या, IT असू द्या किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर असू द्या, जे तुम्ही सॉफ्टवेअर्स यूज करतात तर त्यामध्ये आपल्याला ए आयचं कसं अपग्रेडेशन आणि अशा कोणत्या स्किल्स आणि अशा कोणत्या टेक्निक शिकता येतील ज्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एक स्मार्ट इंजिनियर म्हणून वर्क करू शकता, ते तुम्हाला करावे लागेल. त्यावेळेला तुम्हाला इझी गोईंग हे जॉब मिळतील पण, आणि तुम्हाला या ए आयच्या टेक्नॉलॉजीमुळे ही भीती वाटणार नाही की एक्झॅक्टली मी काय केलं पाहिजे. सो त्या स्किल अपग्रेडेशन करणं फार इम्पॉर्टंट आहे. तर त्या कशा स्किल्स अपग्रेड करायच्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती नक्की कनेक्ट करा.